नमस्कार सगळ्यांना. मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसायामध्ये. आज विषय पोल्ट्रीचा नाही आहे, तर पोल्ट्रीच्या बाजूला जी काही उर्वरित जागा असते त्यामध्ये करू काय शकता तुम्ही, हा तुम्हाला पर्याय सांगणार आहे. हा आमचा आंबा आहे. आता ह्या वर्षीचं 2 वर्ष झालेत मी आंब्याची रोपं लावलेली. जवळपास अख्ख्या पोल्ट्रीच्याकडे मी 80 झाडं आंब्याची लावली होती. 80च्या 80 झाडं आता आसनली झालेली मोठाली. आणि एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. बघा आंबा गावडा आहे बघा. हे हातात मावत नाही एवढा मोठा आंबा आहे आता ह्या आंब्याचं काय झालं आहे, तर आता हे झाड बघा तुम्ही वाकले काही जागे मध्ये मध्ये. हे बघा असं वाकले. हे आंब्याच्या कर्ममुळं वाकलं, कारण आंबे जास्त लागले होते. पहिलंच वर्ष फक्त 6 फुटाचं झाड आहे. 110 आंबे लागले होते आसनले. ह्या साईजचे 110. जवळपास 350 ग्रॅमचा एक आंबा असेल, त्याच्या खाली वजन भरणार नाही याचं. तर विचार करा, 110 आंबा एवढीशे आंब्याला लागले होते. ह्या वर्षी पहिल्यांदाच आंबे लागलेत, ते पण टोटल सगळ्या आंब्यांना लागलेत. सगळ्या आंब्यांना आम्ही आंबे उतरून पिकाय घातले आणि विकायला नेले ते आंबे. पण तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह जर जागा शिल्लक असून तुम्ही आंब्याची करू शेती, तुम्ही शेवग्याच्या झाडाची शेती चांगली करू शकता. शेवगा चांगलाच असतो आणि शेवग्याला रेटही चांगला भेटतो आणि त्याला काय पाळायची पोसायची गरज नाही. तर असं करू शकता. एवढंच मला तुम्हाला सांगणं होतं. काहीतरी अल्टरनेटिव्ह थोडंसं पाहिजे. आपल्या पोल्ट्रीच्याकडे गारवा सावली पण तयार होते आणि क्लायमेटही चांगलं राहतं आपल्या पोल्ट्रीचं मेंटेन. त्यामुळे तुम्ही हा पर्याय घेऊ शकता. चिक्कूची करू शकता, पेरूची. अशी झाडं घ्या की जे करून 15-20 फुटाच्या वर वाढणार नाही. 20 फूट फार तर वाढतील, त्याच्यावर वाढणार नाही. असे तुम्ही कोणतेही फळबाग लावली तरी चालेल. धन्यवाद.